नवरात्रोत्सवामध्ये तुळजापूरच्या तुळजाभवानीच्या भक्तांना महाद्वारातून प्रवेश देण्यास सरकारनं तयारी दर्शवली आहे। मात्र अजून अंतिम निर्णय झालेला नाहीये। सर्वपक्षीय नेते, जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांसोबत मुंबईत मुख्यमंत्र्यांची काल एक बैठक पार पडली। बैठक सकारात्मक झाल्याचं भाजपचे उस्मानाबादचे जिल्हाध्यक्ष दत्त कुलकर्णी यांनी सांगितले। येत्या 2 दिवसात पुन्हा जिल्हाधिकारी, पालकमंत्री आणि आमदारांची बैठक होणार आहे आणि त्यावेळी अंतिम निर्णय घेतला जाणार आहे। तुळजाभवानीच्या महाद्वारातून प्रवेश न दिल्यास सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणपती बाप्पांचं विसर्जन करणार असल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली होती। मात्र आता मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानं बाप्पांचं विसर्जन करू, मात्र विसर्जनानंतर निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा पुजारी मंडळानं दिलाय। काही बदल त्याच्यामध्ये सुचवले आणि त्या बदलानुसार जी आमची संघर्ष समिती असेल किंवा सर्वपक्षीय जी समिती आहे आमची, त्याच्यामध्ये काही भूमिका त्यांनी अशी घ्यायला सांगितली, काही पावलं तुम्ही मागे जा, काही पावलं प्रशासन मागे जाईल आणि त्यातनं एक सकारात्मक तोडगा काढून 1-2 दिवसामध्ये त्याचा नवीन मार्गाचा एक रचना आपल्या सगळ्यांसमोर येईल। गर्दी कमीच्या वेळेस महाद्वारातून प्रवेश, गर्दी जास्त झाल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेच्या नावाखाली दुसरा जो बदल होऊ शकतो असा बदल दाखवला त्यांनी सांगितलं आहे। पण आम्हाला महाद्वारातून प्रवेश देतो असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे आम्ही विसर्जन वगैरे हे जे आहे त्यात करायचं ठरलेलं आहे आमचं। आणि नंतर जो विषय आहे, जर आमचा यांनी आम्हाला विश्वास आता दर्शवला आणि नंतर विश्वासघात केला तर नंतर आम्ही आंदोलनाच्या पवित्रात राहणार। वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरती आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलाय। मुंबई पत्रकार संघात विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समितीचे सदस्य ॲडव्होकेट वामन चटप यांना धक्काबुक्की करण्यात आली। मनसे नगरसेवक संदीप देशपांडे, अमेय खोपकर, नगरसेवक संतोष धुरी यांनी पत्रकार परिषद उधळून लावण्याचा प्रयत्न केला। दरम्यान या प्रकरणी संदीप देशपांडे, अमेय खोपकर यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांवरती मुंबईतल्या आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अखंड महाराष्ट्र वगैरे हे अखंड महाराष्ट्रात राहणार, वेगळा विदर्भ वगैरे ही नाटकं इथे सहन केली जाणार नाही। कुठल्या पद्धतीने करायची आंदोलनं? म्हणजे तुम्ही वेगळ्या विदर्भाची चूल मांडणार आहे, आम्ही इथे हातोरातरून तुमची तमाशा बघत बसायचे का? इथे 106 लोकांनी बळी दिल्यानंतर महाराष्ट्र मिळालेला आहे। मनसेच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत गोंधळ घातल्यानंतर काटोलचे भाजपचे आमदार आशिष देशमुख चांगलेच आक्रमक झालेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावरून माझ्या विरोधात काटोलमधून निवडणूक लढवावी असं आव्हान देशमुख यांनी दिलंय। पत्रक काढून आमदार आशिष देशमुख यांनी राज ठाकरे यांना हे आव्हान दिलंय। राज ठाकरेंना काटोलमधून निवडणूक लढवता यावी यासाठी आपण राजीनामा देऊ आणि पोटनिवडणुकीसाठी उभा राहू असंही देशमुखांनी सुचवलंय। राज्यातल्या 10 महापालिकांच्या निवडणुकाआधी नगरसेवकांच्या इनकमिंग आउटगोईंगला सुरुवात झाली आहे। पुण्यातल्या मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आजी माजी नगरसेवकांनी भाजपत प्रवेश केलाय। पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दिनेश उर्फ पिंटू धाडवे तर मनसेचे राजेंद्र बराटे आणि राजाभाऊ गोरडे या माजी नगरसेवकांनी मनसेला रामराम ठोकत भाजपचा झेंडा हाती घेतलाय। मुंबईत वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काल या आजी माजी नगरसेवकांनी कार्यकर्त्यांसह भाजपत प्रवेश केलाय। आज माननीय मुख्यमंत्री आणि प्रदेशाचे अध्यक्ष माननीय रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत पुण्यातल्या असंख्य कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश झालाय। माननीय मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी या सर्वांचं स्वागत केलंय। तर इतरही अनेक पक्षातले आपण भविष्यात बघताल की एक मोठी फळी कार्यकर्त्यांची या ठिकाणी माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत येणार आहे। गेल्या 2 दिवसांपासून नागपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात धुवाधार पावसाची बॅटिंग सुरू आहे, त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। गोंदिया जिल्ह्यातील बहुतेक नद्या नाले हे दुथडी भरून वाहत आहेत। शहर आणि परिसरातील शेतांमध्ये पाण्याचं साम्राज्य बघायला मिळतंय। विशेष म्हणजे हाजरा फॉल धबधब्याकडे जाणारा रस्ता देखील पाण्याखाली गेलाय। त्यामुळे पर्यटकांनी या धबधब्यापासून थोडं दूर राहावं असं आवाहन प्रशासनाने केलंय। दुसरीकडे पर्लकोटा आणि पामुल गौतम नद्यांच्या पुलावरून सुरू झालेल्या वाहतुकीचं वृत्त दाखवल्यानंतर इथं आता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। गेल्या 1 महिन्यापासून राज्यभरात निघणाऱ्या मराठा समाजाच्या विराट मोर्चांबाबत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी खलबत झाली। मुख्यमंत्र्यांनी भाजपतील वरिष्ठ मराठा नेत्यांना चर्चेसाठी बोलावलं। आगामी जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपनं सावधपणे पावलं टाकायला सुरुवात केली आहे।
नगर जिल्ह्यातील कोपर्डीत अल्पवयीन मुलीवरती बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर अस्वस्थ झालेला मराठा समाज अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करा, मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण द्या अशा प्रमुख मागण्या करत रस्त्यावरती उतरलाय. काळामध्ये अजूनही काही लोकप्रतिनिधीशी आणि इतर लोकांशी चर्चा करून या मोर्चेकऱ्यांच्या मागण्याच्या संदर्भात राज्य सरकार विचार करेल. सर्व मागण्यांचा जो विचार आहे त्याच्यावर आता चर्चा झाली. त्यांनी ज्या मागण्या मागितल्या त्याच्यावर शासन गंभीर आहे आणि लवकरच त्याच्यावर पुन्हा एकदा बैठक बोलवणार आहे. माझं सुद्धा त्यांना आव्हान आहे की मराठा समाजाचे मोर्चे दलित समाजाच्या विरोधात नाही, त्यांच्यातल्या अनेक दलितांच्या उद्धारासाठी, संरक्षणासाठी, हक्कासाठी कायदे आहेत, त्याच्याबद्दल कुठं काहीच म्हणणं नाही. पण ज्या गोष्टीचा जाच होतोय, त्रास होतोय, त्या गोष्टीबद्दल तर बोललंच पाहिजे आणि ते बाबासाहेब आंबेडकरांनीच हक्क दिलेला. मराठा समाजाचे मोर्चे केवळ सरकार विरोधातील संतापातून सुरू आहेत, ते दलित विरोधी नाहीत. त्यामुळे दलित संघटनांनी रस्त्यावरती उतरण्याचं कारणच नाही असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी नियोजित दलित मोर्चांना विरोध केलाय. इतकंच नाही तर दलितांचे मराठा विरोधी मोर्चे निघावेत अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काही लोकांची इच्छा आहे. त्यामुळे त्या कटातून दलित समाजानं सही सलामत बाहेर पडण्याची गरज असल्याचं आंबेडकरांनी बोलून दाखवलं. दरम्यान मराठा समाजाच्या मोर्चांना उत्तर देण्यासाठी दलित महाऐक्यानं देखील 16 तारखेला परभणी आणि 19 तारखेला नांदेडमध्ये मोर्चे काढण्याची तयारी केली आहे. माझं म्हणणं असं की जसं भटक्यांचे आम्ही मोर्चे काढतो, दलितांचे आम्ही मोर्चे काढतो, आदिवासींचे मोर्चे काढतो, त्या प्रति मोर्चे निघत नाही किंवा याच्याकडे असतात. मराठा समाजाचे मोर्चे जे आहेत ते सरकारच्या विरोधातले मोर्चे, सरकार आणि ते बघून घेईल. मराठा समाजाचे मोर्चे काढण्यामागे कोणाचा हात आहे याचा उलगडा कोल्हापुरातल्या 30 सप्टेंबरच्या मोर्चात करू असं अॅट्रॉसिटी आणि आरक्षण बचाव कृती समितीनं म्हटलंय. 30 तारखेला राज्यातील बहुजन समाजाच्या मेळाव्याचं कोल्हापुरात आयोजन करण्यात येणार आहे. या मोर्चानंतर राज्यात प्रतिरोध मोर्चेही काढण्यात येणार असल्याचं या कृती समितीनं सांगितलंय. मराठ्यांना आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, मात्र या मोर्चामागील वृत्तीला आमचा विरोध असल्याचं देखील या कृती समितीनं म्हटलंय. तर दुसरीकडे मराठा समाजाकडून कोल्हापुरात पुढच्या महिन्यात 18 तारखेला मोर्चा काढण्यात येणार आहे. कोपर्डी बलात्काराचा निषेध करत राज्यभरात मराठा मोर्चांचं सत्र सुरू झालंय. अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्यात यावा या मुख्य मागणीसह नांदेडमध्ये मराठा समाजाच्या मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. त्याला विरोध करत अॅट्रॉसिटीचा कायदा अधिक कडक करावा या मागणीसाठी दलित आणि आदिवासींच्या समाजानं देखील मोर्चाचं आयोजन केलंय. 28 सप्टेंबर रोजी मराठा समाजाचा तर 16 ऑक्टोबर रोजी दलित समाजाचा मोर्चा निघणार आहे. हे दोन्ही मोर्चे प्रचंड यशस्वी व्हावेत यासाठी आतापासूनच जय्यत तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. राष्ट्रवादी पक्ष वाढवण्यासाठी जबाबदारी काँग्रेसची नाही अशा शब्दात अशोक चव्हाण यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. आघाडी सरकारमध्ये जसा राष्ट्रवादी काँग्रेसचा तोटा झालाय तसाच काँग्रेसचाही झाल्याचं त्यांनी सांगितलं. नंदुरबार, धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावरती असलेल्या चव्हाणांनी यावेळी पटेलांसोबतच युती सरकारचाही समाचार घेतला. सोशल मीडियावरती चालणारं सरकार ट्विटरवरील तक्रारींची दखल घेतं, पण शेतकऱ्यांकडे बघायला त्यांना वेळ नाही अशी टीका देखील यावेळी चव्हाणांनी केली आहे. प्रफुल्ल पटेल यांच्या विधान हे वाचलंय वृत्तपत्रामध्ये, सुद्धा एवढाच मर्यादित आहे की राष्ट्रवादी पक्ष वाढवण्याची काही आम्हाला गरज नाही आहे किंवा ती आमची जिम्मेदारी नाही. त्यांच्या पक्षामध्ये आघाडी पक्षाचं सरकार होतं, त्यामुळे आघाडी सरकारचे फायदे आणि तोटे हे दोघांनाही झालेले आहेत. मुंबई मेट्रो 3च्या कामावरून पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपत वाद होण्याची चिन्ह आहे. कारण सेनेच्या विरोधानंतरही मेट्रो 3च्या कामाला येत्या महिन्यापासून सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भातले आदेशही मुंबई महापालिका आयुक्तांना दिलेत. यात पालिकेनं पास केलेला ठराव रद्द करावा आणि गरजेचे भूखंड लवकरात लवकर हस्तांतरित करावेत अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत मुंबईकरांच्या घरांवरती नांगर फिरवू देणार नसल्याचं वक्तव्य शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी केलंय. औरंगाबादमधील सेना नेत्यांमधील वाद थेट सेना भवनापर्यंत येऊन पोहोचलाय. औरंगाबादमधील वादाच्या पार्श्वभूमीवरती अनिल देसाई यांच्या नेतृत्वात सेना भवनात बैठक झाली.
या बैठकीला खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह प्रदीप जयस्वाल, विनोद घोसाळकर आदी नेते उपस्थित होते. शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी अंबादास दानवे यांची जिल्हाप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर हा वाद शिवसेना भवनापर्यंत पोहोचला. मात्र शिवसेनेमध्ये कोणताही वाद नसून शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचं यानंतर अनिल देसाई यांनी सांगितलं. ठाणे महापालिकेच्या निवडणुकांना अजून वेळ आहे, पण त्यापूर्वीच विविध मुद्द्यांवरती भाजपनं आघाडी घेतल्याचं चित्र दिसतंय. संपर्क वाढवण्यासाठी भाजपनं गणेशोत्सवाची संधी साधली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लोकप्रियतेचा पुरेपूर लाभ उठवण्याचं काम भाजप नेते ठाण्यात करतात. चांगलं काम करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीचं एक खास आदर्श कार्यकर्ता पुरस्कार कौतुकपत्र देण्यात येत आहे. मात्र यामागे राजकीय रणनीती नसल्याचं भाजप नेते सांगतायत. इको फ्रेंडली गणपतीप्रमाणे इको फ्रेंडली बकरी ईद साजरी करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. भाजप आणि शिवसेनेच्या वतीनं इको फ्रेंडली बकरी ईद साजरी करण्याची मागणी केली गेली आहे. काल भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस श्रीकांत शर्मा यांनी या चर्चेला तोंड फोडलंय. त्याला सोशल मीडियावरती पाठिंबा मिळाला तर काही ठिकाणी विरोधही झाला. त्यामुळे इको फ्रेंडली बकरी ईदवरून काल चांगलाच वादंग झाला. बकऱ्याच्या ह्याचं खायचं असेल तर बकऱ्याच्या आकाराचा केक करून खाता येतो, त्याला चालतो. वेगळ्या पद्धतीने आपण हे करू शकतो का? जर आपण समाजाच्या वेगवेगळ्या घटकांना याच पद्धतीच्या सूचना करून, अशा चर्चा करून त्याच्यामध्ये काही सुधारणा बदल घडवत असतो. अच्छे दिनचं स्वप्न दाखवत केंद्रात आणि राज्यात भाजपनं सत्ता स्थापन केली. मात्र हेच वाक्य भाजपसाठी अडचणीचं बनल्याचं दिसतंय. कारण अच्छे दिन गले की हड्डी बन गई है असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय. ते लोकमत इन्फ्रा कॉन्क्लेव्ह या कार्यक्रमात बोलत होते. एवढंच नाही तर भारत हा अतृप्त आत्म्यांचा देश असल्याचं देखील गडकरींनी यावेळी बोलून दाखवलंय. अच्छे दिनचा शब्दशः अर्थ न घेता प्रगती मार्गावर किंवा प्रगतिशील असा होतो असंही गडकरींनी यावेळी सांगितलं. अच्छे दिन किसी के लिए ये मानने पर होते हैं अच्छे दिन, नहीं तो वो इसलिए अच्छे दिन का ये जो हमारे गले में लटका हुआ है, इसकी शुरुआत वो जो दिल्ली में कॉन्फ्रेंस हुई तब वहाँ के NRI लोगों ने पूछा कि अच्छे दिन कब आएंगे, तब मनमोहन सिंह ने कहा कि भविष्य में अच्छे दिन आएंगे. वहाँ से ये शुरू हो गया. कहीं तो भी मोदी जी ने बोल दिया कि अच्छे दिन आएंगे और हमारे गले में लटक गया. भाजप सरकारच्या कार्यकाळात महामार्गावरील अपघात वाढ झाल्याची कबुली खुद्द केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. ते याच कार्यक्रमात बोलत होते. आमचं सरकार येताच रस्ते अपघातात 4% वाढ झाली असून संबंधित खात्याचा मंत्री म्हणून याचं दुःख होत असल्याचंही गडकरींनी यावेळी बोलून दाखवलं. सोबतच अपघाताचा आकडा सांगताना महामार्गावरती 5 लाख अपघात झाले असून 1.5 लाख लोकांचा यात मृत्यू झालाय, तर 2.5 लाख लोक जखमी झालेत अशीही माहिती गडकरींनी दिली. या रस्ते अपघाताला अनेक कारणं आहेत, मात्र रोड इंजिनिअरिंग हे सर्वात मोठं कारण असल्याचं देखील गडकरी यांनी आपल्या भाषणात सांगितलं. गोव्यात भाजपला पाणी पाजण्यासाठी आता सुभाष वेलिंगकर आणि शिवसेना एकत्र येण्याची चिन्ह आहेत. 2 ऑक्टोबरला होणाऱ्या बैठकीत यावरती शिक्कामोर्तब होऊ शकतं. भारतीय भाषा सुरक्षा मंचचे सुभाष वेलिंगकर आणि शिवसेनेची त्यासंदर्भात प्राथमिक बोलणीही सुरू आहे. तसं संकेत सुभाष वेलिंगकर आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलेत. शिवसेना आणि गोवा प्रजा पार्टीला सोबत घेण्याचीही वेलिंगकरांची तयारी आहे. 2017ला गोव्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्याआधी भाजप विरोधात सर्वांची मोट बांधून वेलिंगकर भाजपला धडा शिकवण्याच्या तयारीत आहेत. बातमी शिर्डीतून. आमदारांनी स्वतःचे पगार वाढवून घेतले, मात्र समाजात अनेकांना मदतीची गरज आहे. याकडे सरकार दुर्लक्ष करते, याची सरकारला लाज वाटली पाहिजे अशी जळजळी टीका आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. अपंग कुटुंबियांच्या मदतीच्या कार्यक्रमासाठी ते अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीत आले होते. त्यावेळी त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. तसंच विकासाची धोरणं तीच राहत असतील तर त्याचा काय फायदा असा सवाल देखील त्यांनी विदर्भाच्या मुद्द्यावरती उपस्थित केला. भय्यूजी महाराज यांनी काल कोपर्डीतील पीडित कुटुंबासह विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची जळगावात भेट घेतली.
कोपर्डीची घटना अत्यंत निंदनीय असून या घटनेकडे माणुसकीच्या नात्यानं बघतो. पीडितांना मदत व्हावी आणि धीर मिळावा म्हणून हे कुटुंब आपल्या मठात राहत असल्याचं भय्यूजी महाराजांनी सांगितलं. तसंच भयमुक्त समाज निर्माण करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. सरकार पॉर्न साईटवरती बंदी आणू शकत नसेल तर सायबर सेलवरचं नियंत्रण ठेवावं. तसंच अशा साईटच्या आहारी जाणाऱ्या मुलांना शोधून त्यांना संस्काराचा धीर देण्याची गरज असल्याचं देखील भय्यूजी महाराजांनी सांगितलं. माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या बदनामी प्रकरणी दाखल केलेल्या खटल्याप्रकरणी अंजली दमानिया यांनी मुक्ताईनगर कोर्टात हजेरी लावली. जळगावात अंजली दमानिया आणि आपच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन यांच्यावरती अब्रू नुकसानीचे खटले दाखल करण्यात आलेत. दरम्यान हा खटला भाजपनं नाही तर खासगी व्यक्तीनं दाखल केल्यानं त्यावरती आक्षेप घेत दमानिया यांनी हा खटला रद्द करण्याची मागणी केली आहे. महिलांनी शनी शिंगणापूर आणि महालक्ष्मीच्या गाभाऱ्यात प्रवेश मिळवला खरा, मात्र अंधेरीच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी महिलांवरती बंधनं घालण्यात आली आहेत. कारण महिलांना जीन्स स्कर्ट परिधान करून बाप्पाचं दर्शन घेण्यास मनाई करण्यात आली आहे. अंधेरीच्या राजाच्या प्रवेशद्वाराबाहेर तसा बोर्ड लावण्यात आलाय. या अजब फतव्याला विरोध झाला असला तरी गणेश मंडळ आपल्या निर्णयावरती ठाम आहे. त्यामुळे महिला भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या राळेगाव आणि मारेगाव या तालुक्यातल्या काही गावात नरभक्षक वाघाची प्रचंड दहशत पसरली आहे. वाघाच्या भीतीमुळे ग्रामस्थांनी घराबाहेर पडणंही बंद केलंय. पांढरकवडा वनक्षेत्राजवळच्या परिसरात नरभक्षक वाघानं आतापर्यंत 3 जणांना ठार केलंय. तसंच काही जनावरांचाही फडशा पाडलाय. वनविभागानं या नरभक्षक वाघाला पकडण्याचे प्रयत्न सुरू केलेत. मनमाडमध्ये पतंग पकडत असताना लोखंडी गेटचा धारदार रॉड छातीत घुसल्यामुळे 13 वर्षाच्या एका मुलाचा मृत्यू झालाय. आदित्य जाधव असं या मृत पावलेल्या मुलाचं नाव आहे. मनमाडमधल्या प्रोफेसर कॉलनी जवळच्या कंपाऊंडमध्ये पतंग पकडण्यासाठी आदित्य लोखंडी गेटवर चढला. मात्र खाली उतरत असताना त्याचा हात सटकला आणि गेटचा रॉड त्याच्या छातीत घुसला. गंभीर जखमी झालेल्या आदित्यला दवाखान्यात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. जळगाव नवापूर एसटी बसच्या अपघातात नवापुरातील सुभाष रतिलाल मावची यांचा मृत्यू झालाय. त्यानंतर संतप्त जवानानं 9 बस आणि बस स्थानकांची तोडफोड केली. तसंच शहरात दगडफेक करत बाजारपेठ दुकानं बंद करण्यात आली आहेत. नंदुरबारच्या या राष्ट्रीय महामार्गावरती सातत्यानं अपघात होऊन निष्पाप लोकांचा नाहक बळी जातोय. याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं. खोट्या प्रतिष्ठेसाठी जावयाची हत्या करणाऱ्या वाशिममधील आसेगावचे पोलीस निरीक्षक तुकाराम ढोके यांच्यासह 5 जणांना अटक करण्यात आली आहे. या 5ही जणांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नाशिक पोलिसांनी शहरात केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत तब्बल 10 देशी विदेशी बनावटीची पिस्तुलं जप्त करण्यात आली. याशिवाय जिवंत काडतुसं, तलवारी आणि कोयतेही हस्तगत करण्यात आलेत. परराज्यातून नाशकात हा शस्त्रसाठा विक्रीसाठी आणला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. यात खंडणीसाठी धमकावणाऱ्या 5 गुंडांना पोलिसांनी अटक केली आहे. वाळू माफियांवरती नजर ठेवण्यासाठी नागपुरात ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यात आलाय. पण या ड्रोन कॅमेऱ्याला देखील भ्रष्टाचाराचं ग्रहण लागल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी केलाय. ड्रोन कॅमेरा वापरून अवैध उत्खनन टिपायचं असा प्लान आहे. मात्र हा प्लान वाळू माफियांनी उधळून लावल्याचं तुमाने यांचं म्हणणं आहे. सांगलीतल्या कवठे महांकाळमधील जुन्या बस स्टँडच्या परिसरात मंडईला लागलेल्या आगीत 3 लाखांचं नुकसान झालंय. सुदैवानं आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र अर्धी मंडई जळून खाक झाली आहे. आगीची माहिती मिळताच नागरिकांच्या मदतीमुळे अग्निशमन दलानं आगीवरती तातडीनं नियंत्रण मिळवलं. भोकरी ग्रामपंचायतीत लिपिकाच्या नेमणुकीवरून ग्रामसेवकावरती हल्ला करण्यात आलाय. या प्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यापैकी 4 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. निलेश गोरले असं हल्ल्यात जखमी झालेल्या ग्रामसेवकाचं नाव आहे. गोरले गावच्या ग्रामसभेत निलेश यांची पत्नी नूतन यांची लिपिक म्हणून नेमणूक केली. मात्र यावरून ग्रामसभेत गदारोळ झाला. त्यावेळी निलेश यांनी मोबाईलवरून शूटिंग केलं. हाच राग मनात धरून आरोपींनी निलेश यांच्यावरती हल्ला केला. अनैतिक संबंधांचा गुंता आणि कोट्यवधींचा पैसा यातून झालेल्या खुनाचा छडा लावण्यात ठाणे कल्याण पोलिसांना यश आलंय. सतीश रसाळ हत्येप्रकरणी पोलिसांनी त्याचा चुलत भाऊ जयदीप रसाळसह 3घांना अटक केली आहे. तसंच एका मांत्रिकाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय. जयदीपला आपल्या पत्नीवरती सतीशची वाकडी नजर असल्याचा संशय होता. याच संशयातून 9 सप्टेंबर
या दिवशी त्यानं 2 मित्रांच्या मदतीनं सतीशची हत्या केली. मृतदेह पांढऱ्या रंगाच्या झायलो या गाडीत टाकून त्यानं ही गाडी शीळ रोडवरील पिंपळेश्वर पॉइंटवरती लावली. त्याच गाडीत मृतदेहा शेजारीच फुलांचा गजराही पोलिसांना आढळला होता.